छनका हाँ वो मछली हूँ मैं जिसने सारे मछुआ छनका हाँ वो मछली हूँ मैं जिसने सारे मछुआ। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, शेअर करा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे एकदम छान काय व्हिडिओ वगैरे आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे का यूज केला म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे मित्रांनो। जसं की तुम्हाला बीटमार्क अँड शेक इफेक्ट ऑल मॉडेल सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। जर तुम्हाला जे का प्रेसेट जे का इंपोर्ट करत वेळेस काही प्रॉब्लेम येत असेल तर लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर जे का एक्सएमएल फाईल ते प्रोव्हाइड करत असेल मित्रांनो, जे काय अगदी फ्री मध्ये प्रोव्हाइड करत असेल मित्रांनो। तर मित्रांनो जर तुम्हाला प्रो एपीके अलर्ट मोशन किंवा प्रो एपीके जे कॅपकट एपीके हवा असेल तर आपल्याला लगेच कमेंट करून सांगा मित्रांनो। आपला जे का टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असेल, आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओ आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर जे अस्ट्रिक अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला अस्ट्रिक प्रोजेक्ट मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे का प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बीटमार्क प्रेसेट ओपन करून घ्यायचं मित्रांनो। जे का अस्ट्रिक बीटमार्क प्रेसेटला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान पद्धतीने जे का सोप्या पद्धतीने जे का सांगून दिलेलं जे फोटोज ग्रुप्स वगैरे ऑलरेडी ऍड वगैरे करून दिलेलं आहे मित्रांनो। मग आपला जे का तुमचे फोटोज किंवा जे का तुमचे व्हिडिओज किंवा व्हिडिओ क्लिप्स वगैरे असतील ते तुमच्या व्हिडिओ क्लिप्सला किंवा फोटोजला रिप्लेस करून घ्यायचं। रिप्लेस करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला जे सर्वात जे फर्स्ट ला आल्यानंतर मित्रांनो जे का व्हिडिओ मध्ये सॉन्ग ऍड करून घेण्यासाठी प्लस आयकॉन वरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे का अशा प्रकारे व्हिडिओ मध्ये कन्वर्ट करून सॉन्ग दिलेला मित्रांनो या व्हिडिओला ऍड करायचं मित्रांनो। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे व्हिडिओ वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला वर थ्री डॉट वरती क्लिक करायचं, जे एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे मित्रांनो खालून 2 नंबरचं ऑप्शन, त्या एक्स्ट्रा ऑडिओच्या ऑप्शन वरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओ करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे खालचा लोगोचा व्हिडिओ आहे त्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे सॉन्गची लेअर आहे मित्रांनो त्या सॉन्गच्या लेअरला असं जे प्रेस करून खालच्या आपला लास्ट खालचा आपला असं सेट करता मित्रांनो, त्या असं सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं का दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे का तुमचे फोटोज रिप्लेस करून येण्यासाठी मित्रांनो मग आपला जे का फर्स्ट ला आल्यानंतर मित्रांनो जे का 1 नंबरचे खालचा ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुप वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपण मधात एक फोटो दिसून जाईल मित्रांनो। मग आपलं सर्वात वर जे का असते मधातले फोटो आहे त्या फोटो वरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे का तुमचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करायचं, वर प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं का फोटोज रिप्लेस वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का असं खालून 2 नंबरचं जे सेकंड ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुप वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे का मदत पण असं फोटो दिसून जाईल मित्रांनो। मग आपला त्या फोटो वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं जे कलर अँड फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे का तुमची फोटो आहे त्या तुमच्या फोटोला सिलेक्ट करा, सिलेक्ट केल्यानंतर वर प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे खालच्या त्या फोटो वरती क्लिक करायचं, डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे वरचे 2 ग्रुप राहिलेले आहेत मित्रांनो। मग आपला जे वरच्या 3 नंबरच्या ग्रुप वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं, फोटो मित्रांनो खालचे त्या फोटो डिलीट करायचं मित्रांनो। मग आपला जे डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपला जिथपर्यंत आपला बीट आहे मित्रांनो तिथपर्यंत फोटो ठेवायचा, पुढचा पाडा फोटोचा त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर फोटोला प्रेस करून खालच्या फोटोला सेट करा। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असे फोटो वगैरे सेट झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे कास्पर वरचा 4 नंबरचा ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुप वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे खालचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करून डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपला जिथपर्यंत आपला लेअर आहे मित्रांनो तिथपर्यंत फोटो ठेवायचा, फोटोचा पुढचा पाडा त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं मित्रांनो। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला असं ग्रुप वगैरे पुढे गेलेले असं दिसत असतं तर मित्रांनो मग आपला जे 2.28च्या बीटला यायचं मित्रांनो। मग आपला जे तिन्ही ग्रुपला असं सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे राईट साईडचा पार्ट आहे मित्रांनो त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं कट वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे पुढचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे काय तुमचे फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे एकच फोटो त्या फोटोला सिलेक्ट करायचं, वर प्लस आयकॉन वरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे पुढचे फोटो दिसून जाईल मित्रांनो। मग आपला त्या पुढच्या फोटोला पण असं सेम स्टेप मध्ये जे का कन्वर्ट करून घ्यायचे फोटो जे का रिप्लेस करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला पुढच्या ग्रुप वरती क्लिक करायचं,
एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्र. मग आपला मधात एक फोटो दिसून जाईल मित्र. मग आपला या फोटोला डिलीट केला तरी चालेल मित्र, न केलं तरी चालेल मित्र. मग आपला जे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्र. मग आपला फोटो दिल्यानंतर फोटोला ॲड करायचा. ॲड केल्यानंतर मित्र मग आपला जिथे पण आपला लेअर आहे तिथे पण फोटोला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर त्या फोटोला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं मित्र. मग डाउटवरती क्लिक करायचं, फिल कॉम्बिनेशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्र मग आपला एकदम छान असं ग्रुप्समध्ये ॲडिट वगैरे झाली दिसून जाईल मित्र. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्र. बॅक केल्यानंतर मित्र मग आपला जे पुढची फोटो आहे मित्र त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्र. मग आपला रन फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्या फोटोला सिलेक्ट करायचं. बरं प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्र मग आपले जे पुढची फोटो आहे त्या स्टेपमध्ये सेम स्टेपमध्ये ते रिप्लेस करून घ्यायचं मित्र. मग आपला स्प्रे पुढे जायचं मित्र. मग आपला स्प्रे पुढे जायचं मित्र. मग आपला त्या फोटोच्या वरची ग्रुप आहे मित्र, वरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. माझा 2 ग्रुप दिसून जातील मित्र. मग आपला वरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्र. मग आपला जे काय तुमची फोटो आहे मित्र मग आपल्या फोटोला डिलीट करायचं. डिलीट केल्यानंतर मित्र मग आपला जे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्र. मग आपला जे फोटो आहे त्या फोटोला जे काय ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर जे काय सेकंड बीटला जायचं. मग आपला जे फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्र मग आपला वर 3 डॉटवरती क्लिक करायचं. फिल कॉम्बिनेशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून. सेट केल्यानंतर फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं. सेट केल्यानंतर मित्र मग आपला इथून पण बॅक यायचं मित्र. मग आपलं जे खालच्या ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. फोटोला जे काय डिलीट करून. डिलीट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्र. मग आपला त्या फोटोला स्प्रे ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर जे बीटला जायचं फोटोचा पुढचा पार्ट आहे मित्र त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर ते फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करायचं. फिल कॉम्बिनेशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्र. बॅक केल्यानंतर मित्र मग आपला स्प्रे स्क्रॉल करायचं मित्र. स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आपला जे ग्रुप्स वगैरे स्प्रे एडिट वगैरे केल्यानंतर मित्र मग आपलं जसं मी सांगितलं त्या स्टेपमध्ये फोटोजला रिप्लेस वगैरे करून घ्यायचं मित्र. मग आपला जे फर्स्ट आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्र. मग आपला इथे एक आपला टेक्स्ट पेज दिला मित्र. ह्या टेक्स्ट पेजला ॲड करायचं. ॲड केल्यानंतर मित्र मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्र. जसं मी स्क्रॉल करता त्या स्टेपमध्ये स्क्रॉल करायचं. जसं की 2.28 बीटला जायचं. मग आपलं जे मागेल जे टेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं मित्र. मग आपला ज्या टेक्स्ट पेजला ओढून घ्यायचं मित्र. ओढून घेतल्यानंतर मित्र मग आपलं जे प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्र. मग आपला जे काय सेकंड नंबर जे काय टेक्स्ट पेज आहे मित्र त्या टेक्स्ट पेजला पण ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्र मग आपलं जे लास्ट पण या टेक्स्ट पेजला ओढून घ्यायचं. लास्ट ओढून वगैरे घेतल्यानंतर मित्र मग आपला व्हिडिओ वगैरे एकदम छान असं का बनवून रेडी झालेला मित्र. मग आपला जे फोटो पीएनजी सर्व जे का ऑफ आहेत मित्र सर्व पीएनजी त्या सर्व पीएनजीला ऑन करून घ्यायचं. ऑन करून घ्यायचं जे का सर्व पीएनजी आहे मित्र त्या सर्व पीएनजीला ऑन करून घ्यायचं. जसं की आपला मोबाईल वगैरे लॅग मारत आहे यामुळे आपण थोडंफारच करून दाखवलेला आहे मित्र. मग आपला व्हिडिओ वगैरे एकदम छान असं का बनवून रेडी झालेला मित्र. मग आपल्या वगैरे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्र. मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही व्हिडिओमध्ये. तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.